हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 11 वर्षाच्या मुलीसाठी शाही मस्तानी साडीची इथे कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत। त्यासाठी इथे मी सहावार साडी घेतली आहे आणि आपण अस्तर इथे घेतलंय 1.5 मीटर। तर आधी आपण अस्तरावरती कटिंग करूया, मग आपण मेन फॅब्रिक साडी कशी कटिंग करायची ते पाहणार आहोत। तर आता अस्तर जे आहे ते आपल्याला जसं आपण टॉपसाठी कटिंग करतो त्यानुसार आपल्याला 4 कापडामध्ये याची घडी घालायची आहे। तर इथे आपण 1.5 मीटर कापड हा 4 कापडामध्ये याची घडी घालून ठेवली आहे। खाली इथे आपला कापड जो येतो इथे एकसारखा नाहीये, तर आधी आपण याला एकसारखी खाली या पॉइंटला लाईन ड्रॉ करून ठेवूया, जेणेकरून कटिंग करताना बॉटमचा पार्ट जो आहे तो कमी जास्त होणार नाही। तर इथे आपण आधी मी या पॉइंटला एक लाईन ड्रॉ करून घेते। आता बघा उंची जी आहे ती आपल्याला इथे या पॉइंटला उंची आपण घेणार आहोत 30 इंच। या पॉइंटला 30 इंच आपली इथे उंची असणार आहे। त्यानंतर सीट घेरचा आपल्याला टाकायचा आहे चौथा पार्ट। सीट घेरचा चौथा पार्ट 7.5 इंच, यात आपण घेणार आहोत 2 इंच एक्स्ट्रा, 7.5, 8.5 आणि 9.5। या पॉइंट पासून परत आपल्याला या पॉइंटला नेप्याचं जे मेजरमेंट आहे ते आपल्याला घ्यायचं इथे 12 इंचावरती, जेणेकरून आपल्याला हे कम्फर्टेबल राहील। तर इथे आपण 12 इंचावरती मेजरमेंट घेतलंय। आता खाली आपल्याला बॉटमचं मेजरमेंट टाकायचं आहे। तर बॉटम टाकायचं आपल्याला इथे 7 इंचावरती। या पॉइंट पासून आपल्याला जायचंय 2 इंच या पॉइंटला बाहेर, आणि इथे आपल्याला जे आकार द्यायचा आहे आणि हा पॉइंट आणि हा जो आपला बॉटम वाला पार्ट याला आपल्याला मॅच करून घ्यायचं आहे या पद्धतीने। तर इथे बघा, आता आपण जसे सलवार आपण कट करतो त्यानुसार आपण पूर्ण याला कट करून घेतलंय। एक्स्ट्रा पार्ट आपण याचा कटिंग करून घेऊया। तर इथे आपण हा एक्स्ट्रा वाला पार्ट जो याला आपण कट करून घेऊया, आणि इथे आपले बघा सलवारचे जे दोघही जे पाय आहेत ते या पद्धतीने आपली सलवार इथे रेडी झाली। 11 वर्षाच्या मुलीसाठी आपण कम्फर्टेबल इथे सलवारची इथे कटिंग केली। आता सलवारची कटिंग झाली, आता आपल्याला मेन जी आहे ती साडीची कटिंग करायची। तर इथे बघा, आता आपल्याला पदराचा पार्ट कट करायचा आहे। तो आपल्याला करायचं काय, उंचीपेक्षा डबल, आणि त्यात आपल्याला 12 इंच घ्यायचंय एक्स्ट्रा। एवढी आपल्याला साडी इथे आधी कट करायची आहे। तर इथे बघा 30 इंचावरती आपण एकदा मोजलंय, परत दुसऱ्यांदा यातून आपल्याला 30 इंचाचा कापड घ्यायचा आहे। तर इथे बघा 30 आणि इथून पुढे 12, इथून पुढे 12 इंचावरती आपल्याला। तर बघा या पॉइंटला हे 12 एवढा जो साडीचा पार्ट आहे एवढा मी आता साडीपासून इथे वेगळा कट करून घेते। तर बघा इथे आपण उंचीपेक्षा डबल आणि 12 इंच जे एक्स्ट्रा घेतलं होतं तो पार्ट जो आपला इथे कमरेचा पार्ट असणार आहे, हा आपला बॉटमचा पार्ट असणार आहे खालचा। तर आपल्याला या पॉइंट पासून इथे कमी करायचं नाही, फक्त तिरकस आपल्याला या पॉइंटला 12 इंच कट करून घ्यायचं। हा पार्ट आपण कट करून घेऊया। तर आता बघा, आपण हा जो 12 इंच तिरकस आम्ही ड्रॉ केला होता याला आपण कट करून घेतलंय। आता ह्या पार्टला कट केल्यानंतर आपल्याला करायचं काय, हा जो आपला पदराचा पार्ट आहे जेवढा आपला हा जे आकार आहे तेवढ्या पार्ट मध्ये याचे आपल्याला प्लेट्स टाकायचे। तर बघा या पद्धतीने जेवढा आपला हा जे आकार आहे या पॉइंटला तेवढा आपल्याला याच्या प्लेट्स टाकायचे पदराच्या, आणि पदर आपण इथे रेडी करूया। याला मॅच करायचं नाही, फक्त एवढं मेजरमेंट घेत आपल्याला प्लेट्स टाकायचे। फक्त लक्षात घ्यायचं की काठाचा पार्ट आपला व्यवस्थित यायला पाहिजे, जो प्लेन प्लॅट आहे त्याचे आपल्याला प्लेट्स टाकायचे। वरचाही काठाचा पार्ट आपण आहे तसा ठेवणार आहोत आणि मधल्या पार्टचे आपण इथे प्लेट्स टाकणार आहोत। तर इथे बघा, आपण या पद्धतीने पदराला इथे प्लेट्स लावून घेतलंय। पदराचा पार्ट आपण इथे रेडी करून घेतलाय या पद्धतीने। आता या पॉइंटला बघा, आपण सलवारचा पार्ट जो कट केलाय या पार्ट मध्ये वरती आपल्याला 4 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। बाकी जे वाला आकार आहे तो आपण पूर्ण कट टू कट मी इथे ड्रॉ करून घेतलंय, फक्त वरती आपल्याला इथे 4 इंच एक्स्ट्रा हवंय। त्यानुसार आपण इथे
दोघही जे आपले पायाचे सलवारचे पार्ट आहे ते मी ठेवून घेतले आणि ते आपण कट करणार आहोत। त्याला फोल्ड करताना आपल्याला करायचं काय, हा जो बॉटमचा पार्ट आहे याची आपल्याला पट्टी फोल्ड करायची आहे आणि आहे तसं आपल्याला आता याला साडीवरती मॅच करून घ्यायचंय। आणि वरती जो आपण एक्स्ट्रा पार्ट घेतलाय 4 इंचचा, याला आपण काय करायचंय, एक्स्ट्रा पार्ट जो असणार आहे हा एक्स्ट्रा पार्ट आपल्याला इथे प्लेट्स टाकत याला दुमडून घ्यायचंय। या पद्धतीने आपण सलवारचा पार्ट जो आहे तो आपण इथे रेडी करून घेऊया। तर इथे बघा आपण सलवारचे दोघही पार्ट जे आहेत ते आपण इथे रेडी करून घेतले। आता सलवारचे पार्ट आपले रेडी झाले। आता आपण पाठीमागचा जो कास्ट आहे तो आपण इथे कट करूया। तर इथे बघा आपण हा जो आपला खाली आपण सलवारचा पार्ट कट केला होता साडीतून आणि हा आपला उरलेला पार्ट आहे। तर याची आपण काय करायचं, आपण या पार्टला कासाचा पार्ट रेडी करणार आहोत। तर मग कटिंग कशी करायची, आपण शाई मस्तानीचा जिगजॅगचा पार्ट सुद्धा आपल्याला इथे पूर्ण घेरदार इथे प्लेट जास्त हवाय। तर आता याचं मेजरमेंट घेताना आपल्याला उंची प्लस 5 इंच यात आपल्याला एक्स्ट्रा हवं। तर मी ही पट्टी आपल्याला डबल फोल्ड करायची। तर मी इथे 30 इंच प्लस याच्यात अजून 5 हा आपला एक कास्ट होईल इथे प्लस 5। तर याला आपण काय करायचंय, जेवढं आपण घेतलं याला आपल्याला डबल फोल्ड करायचंय आणि एवढं आपण याच पट्टीमध्ये कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा न घेता जेवढी वरती आपल्या याची उंची तेवढं आपण एका लेवलमध्ये याला कट करून घेऊया। तर बघा आता आपण इथे याप्रमाणे आता हा जो साईडचा पार्ट आहे तो पुढच्या घेरीसाठी आपण साईडला ठेवायचा आहे आणि इथे मी कास्ट्यासाठी या पद्धतीने डबल फोल्ड आपण मी साडीचा जो वरचा पार्ट होता बॉटम मधला उरलेला तेवढं मी इथे पार्ट घेतलाय। आता याचा मेजरमेंटचा अंदाज तुम्हाला कसा येईल, साधारण बघा इथे हे 10 इंचाची आपली पट्टी आहे। तर हा जो आपला टोकवाला पॉइंट आहे या पॉइंटला तुम्ही 3.5 इंचावरती एक हलकीशी या पॉइंट पासून गोलाई देऊन हा पार्ट आपल्याला कट करायचा आहे। आता हे आपले या पद्धतीने 2 कास्ट इथे रेडी झालेत या पद्धतीने। आता बघ कास्टांचा पार्ट आपला इथे रेडी झाला, याला आपल्याला स्टिच करायचं आहे। तर बघा आता स्टिच करताना आपल्याला आधी जो आपला उजवा पाय, आता उजवा पाय कसा लक्षात येईल, त्यापेक्षा दोघही पायाचे जे पार्ट आहे ते सरळ ठेवायचे। त्यानंतर आपण साडीवाला पार्ट घेतलाय। तर साडीवाल्या पार्टला आपण काय करायचंय, या पॉइंट पासून आधी आपल्याला स्टिच करायचंय। साडीवाला पार्ट आपण या पॉइंटला स्टिच करणार आहोत। नंतर जो आपण कास्ट्यावाला पार्ट इथे कट केलाय, जो आपला गोलाईवाला पार्ट आहे, तो गोलाईवाला पार्ट आपल्याला या पॉइंट पासून बघा एक जो सरळ पार्ट आहे तो दोघही पार्ट आपल्याला या पद्धतीने ठेवायचे आणि या पार्टला सरळ स्टिच करायचंय। फक्त जेवढा एक्स्ट्रा कापड आहे त्याचा आपण या पॉइंटला प्लेट टाकायचंय। खाली जो बॉटमचा पार्ट असेल या पॉइंट पर्यंत जिथे आपण गोलाईमध्ये कट केलं या पॉइंटला या पद्धतीने इथे स्टिच करायचंय। हा एक कास्टा होईल, दुसरा एक कास्टा आपण याच पद्धतीने स्टिच करायचंय, खाली गोलाईवाला पार्ट ठेवायचाय। एवढं स्टिचिंगचं आपण काम करूया। त्यानंतर मग आपण पुढचा जिगजॅग पार्ट इथे कट करणार आहोत। इथे बघा आता मी साडीचा पदराचा पार्ट मॅच केला आणि कास्टा पण आपण इथे स्टिच करून घेतलाय। ते स्टिच झाल्यानंतर करायचं काय, दोघही पार्ट आपल्याला आधीच आपला जे वाला पार्ट आहे तो आपण मॅच करायचा आहे। त्यानंतर दोघही जे काठाचे पार्ट आहे मधून या पॉइंट पर्यंत दोघांना आपल्याला 10 इंचापर्यंत स्टिच करायचे, ओपन या पद्धतीने मोकळे करायचे। त्यानंतर आतल्या पॉइंटला आपल्याला याच्या प्लेट्स टाकायचे। साधारण इथे आपल्या 4 प्लेट्स येतील। मग हा पार्ट या पद्धतीने ओपन करून या पद्धतीने आपला पाठीमागचा कास्टा इथे रेडी होईल। पाठीमागच्या कास्टाच्या या पद्धतीने आपण स्टिच करायचे, पण त्याआधी आपल्याला जॉईन करण्याआधी हा पार्ट इथे जो आहे तो आपण इथे जिगजॅग पार्ट मॅच करायचा आहे, त्याची आपल्याला करायची कटिंग। आता इथे बघा उरलेला जो साडीचा पार्ट आहे तेवढा आपण इथे पूर्ण खाली ठेवून घेतला या पद्धतीने पूर्ण। आता यात आपल्याला जिगजॅगचा पार्ट कट करायचा आहे। तर कसा कट करायचा आहे, उंची जेवढी आपली तेवढं आधी तुम्ही या पॉइंटला एक एवढी आपल्याला उंची हवी। या पॉइंट पासून इथे पुढे घ्यायचे आपल्याला 10 इंच। आता ह्या 10 पासून आपल्याला इथे एक 10 इंच कापड आपण सोडायचं आहे आणि इथून तो जो आपला आता साडीचा तेवढा पार्ट आहे तिथे त्या पॉइंट आपण सेंट्रल पॉइंट करून आपल्याला पूर्ण साडी तिरकस याच्यात कट करून घ्यायची। तर याला मी आधी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते। आता आपण बघा हा पार्ट तिरकस मी सेंट्रल पॉइंट घेऊन हा पार्ट आपण कट केलाय। आता याला आपण काय करायचं, हा जो काठाचा पार्ट आहे काठाची पट्टी कट करायची आहे
आणि ती आपल्याला या पॉइंटला अटॅच करायची. आता हा बघा काटाची पट्टी अटॅच केल्यानंतर वरून उंचीनुसार आपण कापड कट करून घेतलाय आणि आपल्याला घेर जास्त हवाय. तर या पॉइंटला आधी आपण काठाचा पार्ट काढणार आहोत. त्यानंतर हा जो आपला साइड पॉइंट पासूनचा पार्ट आहे याला आपल्याला या पॉइंटला मॅच करायचा आहे. इकडे याला आपण जॉईन करणार आहोत. त्याचं आपण जॉईन करून घेऊया. आता आपण पुढच्या पार्टसाठी इथे मी कट करून आपण हा काटाचा जेवढा आपला काटाचा पार्ट होता तेवढा मी इथे मॅच करून घेते. आता आपल्याला करायचं काय या पॉइंट्सला आता आपल्याला प्लेट्स टाकायचे. तर आपल्याला इथे या झिगझॅग प्लेट्स जे आहे ते या पद्धतीने खाली आपल्याला व्यवस्थित इथे आकार द्यायचा आहे प्लेट्सचा या पद्धतीने आणि वरती पण आपल्याला प्लेट्स ऍडजस्ट करायचे. साधारण इथे आपल्याला एक अर्धा इंचचा गॅप देत आपल्याला ह्या तिरकस प्लेट्स पूर्ण लावून घ्यायचे. या पद्धतीने आपण पूर्ण प्लेट्स इथे लावून घेऊया. तर या पद्धतीने आपण इथे झिगझॅग प्लेट्स लावून घेतले. इथे मी पिनचा वापर केलाय. त्यानंतर याला आपल्याला सुई दागिने पण या प्लेट स्टिच करायचे आहे. कमरेच्या पार्टला आपण स्टिच करून घेणार आहोत आणि मग हा पार्ट आपण सलवारच्या पार्टला इथे फ्रंट पार्टला मॅच करूया. तर बघा आपण झिगझॅग पार्ट लावून घेतलाय. पाठीमागचा कास्टा टाकलाय. कमरेला आता पट्टी लावून साडी आपण इथे पूर्ण कंप्लीट करून घेऊया. तर बघा साडी आपण इथे कंप्लीट करून घेतली. आपला फ्रंट पार्ट आणि हा बॅक आपला कास्टावाला पार्ट. साडी आपली इथे रेडी झाली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचा 11 वर्षाच्या मुलीच्यासाठी आपण इथे ब्लाऊज बघणार आहोत.